कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर, ज्योतिबा, खिद्रापूरचं शिव मंदिर, नाशिकचं त्र्यंबकेश्वर, त्यापैकी हेमाडपंथी कर्णेश्वर. हात हातोडान छाननी तयारी केले, त्याला लोखंड, लाकूड, सिमेंट, मशिनरी वापरलेली नाही. त्याला इंटरलॉक बोलतात. एकात एक दगड ठेवलेले आहे. आता पलीकडे सूर्यदेव आहेत, नंतर दर्शन घ्या. म्हणून सूर्यपासून कुंती तर कर्णाचं कर्णेश्वर. पांडवांचा मोठा भाऊ कर्ण. 5 पांडवांची 5 ठिकाणी 5 ताट आहेत बघा. 1 2 3 4 देवाच्या खाली, चारी बाजूच्या देवाच्या खाली. हे चारी खांब अखंड दगड आहे. प्रत्येक खांबावर देव बघा, ज्योतिर बघा. आता इथून 20 किलोमीटर शृंगारपूर गाव आहे. छत्रपती संभाजीची सासरवाडी, इसमाईलचं माहेर. छत्रपती संभाजी शिवाजी आले ते 5 मिनिटं लागतील. इथून खाली जायचं, पूल आहे. पुलाच्या डाव्या साईडला 3 नद्यांचा संगम आहे, जवळ आहे. अलगनंदा, ओरणी, शास्त्री आणि 3 नद्यांच्या संगमावरचं संगमेश्वर. रेल्वे स्टेशनला, स्टँडला, तालुक्याला नाव दिलंय, खरं संगमेश्वर आहे. नंतर बघा, आणि छत्रपती संभाजी शिवाजी आले की त्या संगमेश्वर मंदिर तुम्ही या कर्णेश्वर मंदिरची पूजापाठ करायची. आणि पुतळा आहे ना, तिथे सरदेसाई यांचा राजवाडा होता, संभाजींचं संस्थान होतं. आणि तिथे छत्रपती संभाजींना पकडलं गेलं, अटक केली, कैद केली आणि इथून तुळापूरला नेलं. पुण्यापासून 17 किलोमीटर आळंदी जवळ पुढे तुळापूर गाव आहे. आणि तिथे एक संगम आहे अहमदनगर रोडला, भीमा भामा इंद्राणीचा. तिथे छत्रपती संभाजींची हत्या झाली. कोणती पण संगमेश्वर, हे पण संगमेश्वर. कोकण तळ कोकण, गमिनी गावा, कसबा संगमेश्वर आणि आताच छावा संगमेश्वर. छत्रपती संभाजींचा छावा पिक्चर निघाले ना, त्याचं शूटिंग इथेच आहे बघा. नंतर फोटो काढून घ्या. आता इथून 40 किलोमीटर मार्लेश्वर आहे, 5 किलोमीटर सप्तेश्वर आहे आणि 30 किलोमीटर गाव पाण्याचे कुंड, धामणी, राजवाडी गेला, राजवाडी. आता तिकडून धन्यवाद.